टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn grammar lesson number 3, subject and predicate. Now, what is subject and what is predicate? A complete simple sentence has a subject and predicate both. All the words in a subject form the complete subject, and all the words in a predicate form the complete predicate. Now, what it means exactly, we will see this with the help of example. Now, as you can see, there is one example over here. You and I are learning about sentence. The part which names the person or thing we are speaking about, this is called a subject of the sentence. म्हणजेच काय की असा भाग वाक्याचा ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या गोष्टीचं नाव असतं आणि आपण त्याच्याबद्दल बोलत असतो त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. The part which tells something about the subject, this is called predicate of the sentence. आणि असा भाग वाक्याचा जो आपला सब्जेक्ट काय करतोय ते सांगत असतो त्याला आपण प्रेडिकेट असं म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे काय, तर जो व्यक्ती ॲक्शन करतोय तो, आणि प्रेडिकेट म्हणजे काय, जी ॲक्शन केली जाते त्या व्यक्तीकडून किंवा त्या वस्तूकडून, दॅट इज कॉल्ड प्रेडिकेट. सो आय होप till here you have clear what is subject and what is predicate. Now see, जसं वरती म्हटलंय, the part which names the person or thing we are speaking. Now here you and I are learning about sentence. म्हणजे इथे काय सांगितलंय, तुम्ही आणि मी कशाबद्दल शिकतोय, तर सेंटेन्सेस बद्दल शिकतोय. तर मग इथे सब्जेक्ट कोण आहे, कोण शिकतंय, यू अँड आय, राईट. what we are learning about subject, right? सो यू अँड आय आर दी सब्जेक्ट. आपण शिकतोय कशाबद्दल, तर आपण शिकतोय वाक्य कशी बनवायची. तर जे नाऊन असतात, व्यक्ती किंवा गोष्टी, ह्यांना आपण नाऊन असं म्हणतो, जे आपण पहिले शिकलेलो आहोत. सो यू अँड आय ओवर हिअर आर दी सब्जेक्ट अँड रिमेनिंग सेंटेन्स इज अ प्रेडिकेट. म्हणजे काय ॲक्शन होते, त्या सब्जेक्ट काय ॲक्शन करतोय ते सांगणारा वाक्य इज प्रेडिकेट. विल सी फ्यू मोर एक्झाम्पल so that your concept will get clear about subject and predicate. Nikki plays football. Now Nikki is a subject over here. Nikki ही मुलगी आहे आणि ती काय करते, तर ती फुटबॉल खेळते. So Nikki is your subject. What she is doing, she is playing football. So plays football is a predicate. We are going out for dinner. Now here we is a subject and are going out for dinner is a predicate. Now very simple thing to remember subject and predicate is that एक सोपी ट्रिक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजून घेण्याची अशी आहे, जे सब्जेक्ट असतं सेंटेन्समध्ये त्याच्या पुढे जो आलेला वर्बपासूनचा भाग असतो दॅट इज ऑल प्रेडिकेट. हे नेहमी लक्षात ठेवा की जिथे आपला वर्ब असतो, जिथे आपला ॲक्शन वर्ड असतं, त्या ॲक्शन वर्डपासून पुढचा जो पूर्ण सेंटेन्स असतो दॅट इज युअर प्रेडिकेट. आणि जो ॲक्शन करणारा आहे, म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट आहे, त्या वर्बच्या आधीचा भाग दॅट इज ऑलवेज सब्जेक्ट. ही एक सोपी मेथड मी तुम्हाला सांगते सब्जेक्ट आणि प्रेडिकेट लक्षात ठेवण्याची, की जो सब्जेक्ट आहे, ॲक्शन करणारा आहे, जो कोणी व्यक्ती आहे, जे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, दॅट इज ऑलवेज अ सब्जेक्ट. आणि वर्ब, ॲक्शन वर्ड जिथे असतो तिथपासूनचं पुढचं दॅट इज युअर प्रेडिकेट. माय मदर्स नेम इज अनुपमा. नाव ओवर हिअर माय मदर्स नेम, दिस एंटायर फ्रेज इज अ subject, is Anupama is a predicate. Nikki reads detective stories. Now over here Nikki is a subject, reads detective stories is a predicate. कारण read ही ॲक्शन आहे. is जसं वरच्या सेंटेन्समध्ये is आहे, is अ मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब आहे. सो दॅट इज वाय, जसं मी आधी म्हटलं की वर्बच्या पुढे येणारा वर्बपासूनचा उरलेलं जे सेंटेन्स आहे ते एंटायर प्रेडिकेट असतं. सो दॅट इज वाय इज अनुपमा इज प्रेडिकेट ओवर हिअर. अँड इन नेक्स्ट एक्झाम्पल, रीड डिटेक्टिव्ह स्टोरीज इज अ प्रेडिकेट. नाव हिअर आर फ्यू एक्झाम्पल्स विच यू हॅव टू सॉल्व. I think you now understood what is subject and predicate. So you have to solve this example. If you have any doubt in this lesson,
you can ask me. So we are going to stop here for today. Thank you.